हॉटेलमधले छोले खाल्ले की परत खावेसे वाटतात ना. तुम्हालाही हॉटेलमधले छोले खूप आवडतात का? मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हॉटेलमधले सिक्रेट सांगणार आहे, जेणेकरून सेम तशीच टेस्ट या छोलेला येईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर साहित्य बघून घेऊ. इथे मी रात्रभर हरभरे भिजत घातले होते. 1 वाटी हरभरे आहे ते. नंतर 2 छोटे टोमॅटो, 3 कांदे, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, छोले मसाला, गरम मसाला, जिरे, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि मोहरी. एवढ्याच साहित्यात आपल्या छोलेला अगदी हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे. इथे आपल्याला हरभरे शिजवून घ्यायचे. त्यासाठी कुकरमध्ये लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि आता सिक्रेट नंबर 1. जर तुम्हाला डार्क कलरचे छोले पाहिजे असतील, जसे हॉटेलमध्ये मिळतात, तर हरभरे शिजवताना कुकरमध्ये चहापत्तीचं पाणी घाला. म्हणजे काय, 1 कप पाण्यामध्ये अर्धा चमचा चहापत्ती उकळून घ्या आणि मग ते पाणी कुकरमध्ये हरभरे शिजवताना टाका. हे होतं आपलं सिक्रेट नंबर 1. आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात कांदा टोमॅटो काढून घ्या. त्यामध्ये लसूण आणि आलंसुद्धा घाला. एकत्र याची पेस्ट करून घ्या. आणि जास्त बारीक वाटायची गरज नाही. थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल. कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी देऊन घेऊ. मंडळी, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. यात कढीपत्ता टाकून चांगलं मिक्स करून घ्या. कांदा टोमॅटोची तयार केलेली पेस्ट कढईमध्ये टाकून घ्या आणि तेल सुटेपर्यंत चांगलं एकत्र मिक्स करून घ्या आणि शिजू द्या पेस्टला. आणि ही पेस्ट चांगली शिजू द्या, कारण कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चा वास राहिला नाही पाहिजे. चांगलं शिजलं ना की मग चांगली टेस्ट येईल. तेल सुटेपर्यंत चांगलं शिजू द्यायचं आहे. फक्त 5 मिनिटं शिजू द्या, म्हणजे तेल सुटेल. 5च मिनिटं लागतात फक्त. हे बघा, आता आपल्या पेस्टला चांगलं तेल सुटलं आहे. आता आपले सिक्रेट नंबर 2. एरवी आपण काय करतो, मोहरी आणि जिरं टाकल्यावर लगेच मसाले टाकतो. तसं छोले बनवताना करायचं नाही. छोले मसालेदार बनण्यासाठी छोल्यांमध्ये ह्या पेस्टमध्ये ते मसाले आपल्याला टाकायचे आहेत. हॉटेलमध्ये आपण जे छोले खातो त्याच्यामध्ये मसाल्यांची एकदम रॉ टेस्ट असते, ती याचमुळे. आता आपण सगळे मसाले ॲड करून घेऊ. इथे लाल तिखट, म्हणजे काश्मीरी लाल तिखट वापरते मी इथे रंग येण्यासाठी. थोडीशी हळद, धनेपूड आणि हे आपलं रेग्युलर जे लाल तिखट वापरतो आपण ते. थोडासा गरम मसाला. मसाले थोडे कमीच वापरायचे, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मसाले थोडे कमी खायचे, कारण मसाल्यांमध्ये खूप हीट असतं आणि ते शरीरासाठी चांगलं नसतं उन्हाळ्यामध्ये. त्यासाठी कुठलीही भाजी असली तरी मसाले त्याच्यामध्ये थोडे कमीच वापरा. तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घेऊ. गॅस थोडा कमीच ठेवा, नाहीतर मसाला जळू शकतो. ह्या ज्या टिप्स असतात ना, त्या खूप छोट्या छोट्या असतात, पण पदार्थावर त्या टिप्सचा खूप छान इफेक्ट होतो आणि चव खूप छान लागते. इथे मी थोडासा हिंग टाकून घेत आहे, मी विसरले होते. एकत्र करून घ्या त्याला. आणि बघा, आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. चांगलं तेल सुटल्यावर मग आपल्याला याच्यामध्ये हरभरे घालायचे आहेत. मी तुम्हाला या रेसिपीमध्ये 2 सिक्रेट सांगितले आहेत. अजून 2 सिक्रेट आपले बाकी आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
आता आपण शिजवून घेतलेले हरभरे आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. मी नवीन चॅनल सुरू केलेला आहे, त्यामुळे तुम्ही मला सजेस्ट करू शकता की तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे. इथे आपण आता गरम केलेलं पाणी या हरभऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत. थंड पाणी वापरू नका, गरमच पाणी वापरा, कारण मग त्याला चांगली तरी येणार नाही थंड पाणी वापरल्यावर. आता याला चांगली उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर मग याच्यामध्ये आपल्याला आता तिसरं सिक्रेट सांगणार आहे मी तुम्हाला. चवीपुरतं मीठ टाकून घ्या. आणि सिक्रेट नंबर 3 हा छोले मसाला. हा छोले मसाला छोले तयार झाल्यानंतर चांगली उकळी आल्यानंतर तसा कच्चा वरून टाकायचा आहे. आधी आपण पेस्टमध्ये जसं टाकून घेतले होते सगळे मसाले तसे त्यामध्ये टाकायचे नाही. हा वरतून टाकायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान लागते. आता कोथिंबीर घालून आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ. चांगले शिजलेले आहेत. मीठ थोडं कमीच टाका, कारण आपण शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं. हरभरे आपण कुकरमध्ये शिजवले तेव्हा आपण त्यात मीठ टाकलेलं होतं, म्हणून थोडंसं मीठ जपून टाका. आता आपण सिक्रेट नंबर 4, हे जे मॅशर आहे त्या मॅशरनी थोडेसे हरभरे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. त्यामुळे हरभऱ्याला छान ग्रेव्ही पण येते आणि टेस्ट पण बदलते थोडी त्याची, छान लागतं. मग नंतर थोडेसे मॅश करून घ्यायचे एका साईडचे. बघू शकता तुम्ही छान ग्रेव्ही आली आता छोलेला आपल्या मस्त. खाताना सुद्धा छान लागते आणि हरभरेसुद्धा छान नरम शिजले आहेत, त्यामुळे ज्यांना चावता येत नाही त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे. आता एखाद मिनिटभर याला झाकण ठेवून गॅस थोडा कमी करून द्या. तोपर्यंत आपण पुरी बनवून घेऊ. छोले पुरीबरोबरच खाल्ले पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता, भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता, पण ते एक कॉम्बिनेशन आहे. छोले भटुरे, छोले पुरी, त्यामुळे आपण पुरी बनवतो आहे. आपली पुरी बनवून तयार आहे. आता आपण सर्व करू. वा, मस्त सुगंध सुटला आहे छोलेचा आणि छान तर्रीसुद्धा आली आहे त्याला. छान ग्रेव्ही पण आली आहे आणि त्याचा इतका सुगंध छान येतो आहे की त्याची टेस्ट त्याच्या सुगंधावरूनच कळते. चला आपण सर्व करू. इथे मी चहापत्ती वापरलेली नाही आहे, त्यामुळे कलर थोडा लालसर आला आहे. तुम्ही चहापत्ती जर वापराल तर त्याचा कलर थोडासा असा कॉफी कलर हॉटेलमध्ये असतो तसा येईल याला कलर. मस्त मस्त कांदा आणि लिंबू ठेवून मस्त थोडीशी कोथिंबीर गार्निश करून मस्त टेस्ट घ्या. वा, तोंडाला पाणी सुटले. चला 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 टेस्ट करू. बापरे. वा 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 वा, तोडच नाही, एकदम मस्त, एकदम भारी. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं नवीन मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी अजून बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेल. थँक्यू.